एखाद्या व्यक्तींना चांगलं काम करायची इच्छा असते, पण त्याला करू दिलं जात नाही. कारण त्याचे चांगले काम हे इतर काही वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना टोचत असतं आणि त्यांचे वाईट कृत्याला म्हणजे आळा बसत असतो. त्यामुळे ते लोक अशा चांगल्या व्यक्तीला बाजूला करतात. हो, मी तुकाराम मुंढे साहेब यांच्याबद्दलच बोलत आहे. कारण कर्तव्यदक्ष अधिकारी तुकारामजी मुंढे यांची बदली म्हणजेच भ्रष्टाचाराला पोचण्यासाठी केली आहे. कारण भ्रष्टाचारी लोक यामध्ये अडकली होती आणि दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळत होता. मग शासनाला भ्रष्टाचारी लोक पाहिजेत, दिव्यांग व्यक्तीवर अन्याय झाला तरी चालेल. तुकाराम मुंढे साहेब गेली 8 महिन्यापूर्वी या विभागाला आले, दिव्यांग विभागाला, आणि 8 महिन्यामध्ये त्यांनी 900 लोकांच्या चौकशा लावून 900 लोक निलंबित केलेत. बोगस लोक, भ्रष्टाचारी लोक, हे लोक त्यांनी निलंबित केलेत. खऱ्या दिव्यांगावर अन्याय झालेला नाही, खऱ्या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होणारच नाही. हा, खऱ्या दिव्यांग व्यक्तीकडे UDID नसेल, सर्टिफिकेट नसेल तर थोडा त्रास होणार आहे. मग तो दिव्यांग ज्यावेळेस खरा म्हणजे त्रास झाल्याशिवाय तो सर्टिफिकेट काढू शकत नाही, तो दवाखान्यात जाऊ शकत नाही आणि मगच सर्टिफिकेट काढेल तो. परंतु शासनाने जे हे बोगस पोचण्यासाठी मुंढे साहेबांची बदली केली, हे फार अन्यायकारक आहे. आमच्या दिव्यांग बांधवावर अन्याय झालेला आहे. आमचे मित्र राहुल साळवे यांनी नांदेडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि शासनाला जागा करण्याचं काम केलेलं आहे की मुंढे साहेब यांची बदली रद्द करा. मग यावर बी शासनाला काही फरक पडतो का तो पाहू आपण. जर शासनाला फरक पडला नाही तर पुन्हा आम्ही आमचे राहुल भैयांना आम्ही मिळून आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत, याची नोंद घ्यावी.